पेन पाथवे, फ्री नर्व एंडिंग रिसेप्टर आहे, त्या ए डेल्टा आणि सीला स्टिम्युलेट करतात. ए डेल्टा लॅमिना मार्जिनालिस म्हणजे झोन लॅमिना 1वर इनर्वेट करतो. सी जो आहे तो 2 आणि 3वर इनर्वेट करतो, त्याला म्हटलं लॅमिना जिलॅटिनोजा. ते दोघे बनवतात स्पायनोथॅलॅमिक पाथवे, निओस्पायनोथॅलॅमिक आणि पॅलिओस्पायनोथॅलॅमिक. ए डेल्टा इथे ग्लुटामेट सिक्रेट करतं, तर सी सबस्टन्स पी सिक्रेट करतं. या सिनॅप्सलाच गेट म्हटलं आहे फर्स्ट आणि सेकंडच्या याला. तर जो निओस्पायनोथॅलॅमिक आहे तो डायरेक्ट VPL न्यूक्लियामधनं सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्सला जातो. जो स्लो पाथवे आहे तो नॉन स्पेसिफिक न्यूक्लियामध्ये इनर्वेट करतो आणि त्याच्यासोबत हायपोथॅलॅमस, पेरिॲक्वल डेक्टल ग्रे, RF आणि टेक्टम. तर हे सगळे याचे एरिया आहेत, डिसेंडिंग पाथवेचे पण एरिया आहेत. नॉन स्पेसिफिक आहे त्याचं इनर्वेशन आणि इथे याला पण इनर्वेट करणार ॲनाल्जेसिया सिस्टीमला. तर फास्ट आहे ए डेल्टा निओस्पायनोथॅलॅमिक, लॅमिना 1 ग्लुटामेट आणि VPL न्यूक्लियाला इनर्वेट करणार. स्लो सी पॅलिओस्पायनोथॅलॅमिक, लॅमिना 2-3 सबस्टन्स पी आणि फक्त 1/10 थॅलॅमिक न्यूक्लियाला जातात. बाकीचे मग हायपोथॅलॅमस, पेरिॲक्वल ग्रे, रॅफे रेटिक्युलर फॉर्मेशन आणि काय ते तुमचं मॅग्नस न्यूक्लियम आणि हे टेक्टम. तर हे दोघांचे डिफरन्सेस आहेत. नंतर हा गेट थेअरी आहे. इथे सेकंड ऑर्डर न्यूरॉन डिसेंडिंग ऑर्डर इनर्वेट करतो. तर रबिंग, लिनिमेंट, ॲक्युपंक्चर, टेन्स हे सर्व याला ॲक्टिवेट करतात. तर हे पेरिव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय आणि पेरिॲक्वेडक्टल ग्रे हे इनर्वेट करणार रॅफे न्यूक्लियस रॅफे मॅग्नसला. इथे इनकेफॅलिन सिक्रेट करतात. मग हे डॉर्सल हॉर्नवर इनर्वेट करतो. इथे काय सेरोटोनिन सिक्रेट होतो. मग या इंटरन्यूरॉन हा गेटला स्टिम्युलेट करतो, तिथे पुन्हा इनकेफॅलिन होतं. इथे इनकेफॅलिन, इथे सेकंड ऑर्डर सिक्रेट करणार सेरोटोनिन. मग जो हा इंटरन्यूरॉन आहे थर्ड ऑर्डर तो इनकेफॅलिन सिक्रेट करणार, जे प्री आणि पोस्ट सायनॅप्टिक इनिबिशन करणार. तर पेरिॲक्वेडक्टल ग्रे, पेरिव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय, मग रॅफे मॅग्नस न्यूक्लियस आणि मग डॉर्सल हॉर्न. इनकेफॅलिन, सेरोटोनिन, इनकेफॅलिन. इथे तुमचं सबस्टन्स पी आणि ग्लुटामेट.